झी 24 तास एक पाऊल पुढे। आध्यात्मिक विचारांचा प्रचार आणि प्रसाराचं काम करणारा श्री समर्थ बैठक परिवारही दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आलाय। दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यातील जांभुळवाडी गावाला श्री समर्थ परिवारानं दत्तक घेतलं असून गावातल्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात आलाय। दुष्काळात होरपळणाऱ्या गावांना सरकारकडून मदत दिली जाते, मात्र मिळणारी मदत सगळ्याच दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचते असं नाही। सांगली जिल्ह्यातलं जांभुळवाडी हे 3000 लोकवस्तीचं गावही याला अपवाद नाहीये। गावातल्या जनावरांना पुरेसा चारा मिळत नव्हता। अशा वेळी स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी प्रणित श्री समर्थ बैठक परिवार जांभुळवाडीच्या गावकऱ्यांच्या मदतीला धावून आलं। बैठक परिवाराच्या सदस्यांनी हे गावच दत्तक घेतलंय। या गावाला महिनाभर पुरेल इतका 175 टन मोफत चारा उपलब्ध करून देण्यात आलाय। इथे असणाऱ्या स्त्री सदस्यांनी आपापल्या शेतातून चारा उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा चारा इथं असणाऱ्या 900 जनावरांना इथं देतो आहोत आणि इथं सगळं वितरण या आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या स्त्री सदस्यांच्या मार्फत होतं। असा हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे। जांभुळवाडीला मिळालेल्या अनपेक्षित मदतीमुळे गावकरी सुखावून गेले आहेत। चाऱ्यामुळे गावातल्या 900 ते 1000 जनावरांची उपासमार थांबली आहे। या गावातील पशुधन वाचवण्याच्या दृष्टीने या सदस्यांनी या ठिकाणी जो उपक्रम हाती घेतलेला आहे, खरोखरच आम्ही या सर्व सदस्यांचं व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विचाराला आम्ही वंदन करतो। फक्त आध्यात्मिक विचारांच्या प्रसाराचं मर्यादित काम न करता सामाजिक बांधिलकी जपत शेतकऱ्यांना श्री समर्थ बैठक परिवारानं केलेली मदत आदर्श अशीच म्हणावी लागेल। झी 24 ताससाठी सांगलीहून रवींद्र कांबळे, ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।